नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले ड्रॉइंगचे 2 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत, ज्याच्यात आपण इंट्रोडक्शन ऑफ ड्रॉइंग, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट, नंतर जे ड्रॉइंग शीट्स होत्या आणि ॲसेसरीज याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आता हे जे टॉपिक झालेले आहेत त्याचे जे MCQ आहेत त्याचे डिस्कशन आपण करणार आहोत. डिस्कशन स्टार्ट करण्याआधी आपलं चॅनल आहे थिंक लाईक गुरु, ज्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. त्यात तुम्हाला लेक्चर जर आवडत असेल तर कमेंट करा आणि लाईकही करा. तर पहिला आपला MCQ आहे, हाऊ मेनी बॅटन्स विल बी देअर फॉर ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्डमध्ये किती बॅटन्स असतात. तर आता मी तुम्हाला ड्रॉइंग बोर्डबद्दल शिकवलं होतं की ड्रॉइंग बोर्डमध्ये कोणकोणते पार्ट असतात. तर एक बॅटन्स राहतात तिथं. जो आपला ड्रॉइंग बोर्ड असतो, जो आपला हा ड्रॉइंग बोर्ड असतो, त्याला सपोर्टिंगसाठी 2 बॅटन असतात. तर ती बॅटनची संख्या किती असते? 2. ठीक आहे, चला पुढचा MCQ घेऊया. द पार्ट दॅट डझंट बिलॉंग टू टी स्क्वेअर. जसं मी तुम्हाला टी स्क्वेअरमध्ये सांगितलं होतं की टी स्क्वेअरचे 2 पार्ट असतात. एक असतो ब्लेड, एक असतो स्टॉक. आणि जो ब्लेड असते त्याची एक जी एज असते ती वर्किंग एज असते. मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर एबोनी जो पार्ट आहे तो ड्रॉइंग बोर्डचा पार्ट आहे. ठीक आहे, ड्रॉइंग बोर्डचा असा पार्ट आहे ज्याच्यावर आपण हा जो टी स्क्वेअर असतो तो स्लाईड करतो. त्याच्यावर आपल्याला लाईन्स ड्रॉ करण्यासाठी एबोनीचा आपण यूज करतो. तर एबोनी जो आहे तो टी स्क्वेअरचा पार्ट नाही, तो आहे ड्रॉइंग बोर्डचा पार्ट. तर याचा आन्सर आहे एबोनी. पुढचा प्रश्न पाहूया. द अँगल विच वी कांट मेक युजिंग सिंगल सेट स्क्वेअर. तर एक सिंगल सेट स्क्वेअरचा वापर करून, इथं लिहिलं आहे सिंगल सेट स्क्वेअरचा वापर करून आपण कोणता अँगल बनवू शकत नाही. तर सेट स्क्वेअर आपल्याला माहिती आहे की एक 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर असतो आणि एक 30-60चा सेट स्क्वेअर असतो. तर सिंगल सेट स्क्वेअरचा वापर करून आपण फक्त 45, 30-60 आणि 90 अँगल बनवू शकतो. याच्या व्यतिरिक्त कोणताच अँगल आपण बनवू शकत नाही. इथं पहा ऑप्शनमध्ये 45 आहे, 60 आहे, 30 आहे, 75 नाही. 75 जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला 2 सेट स्क्वेअर वापरावं लागतील. 2 सेट स्क्वेअर हे यूज करावं लागतील. तर 75 याचा आन्सर असेल. पुढचं पाहूया. द अँगल विच वी कांट मेक युजिंग बोथ सेट स्क्वेअर. द अँगल विच वी कांट मेक युजिंग बोथ सेट स्क्वेअर. 2 सेट स्क्वेअरचा वापर करून आपण कोणता अँगल बनवू शकत नाही. ठीक आहे, आता पहा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. या क्वेश्चनमध्ये सेट स्क्वेअर 2 कॉम्बिनेशन घेऊन आपण मिनिमम अँगल बनवू शकतो तो 50 डिग्रीचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर आणि जो 30-60चा सेट स्क्वेअर आहे तो एक अशा पद्धतीने ठेवावा लागतो आणि तो काय होतो, असा एक्सटेंड केल्यानंतर 50 डिग्रीचा अँगल हा बनतो. म्हणजे मिनिमम अँगल आपण 15 डिग्रीचा बनवू शकतो 2 सेट स्क्वेअरचा वापर करून. इथं माझा 30-60चा चुकला असेल ड्रॉ करताना, परंतु असे कॉम्बिनेशन करून आपण 50 डिग्रीचा अँगल हा मिनिमम बनवू शकतो. तर 50 डिग्री नसेल याचा आन्सर. 105 जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 60 + 45 असे 2 सेट स्क्वेअर वापर करून तुम्ही 105 बनवू शकतात. त्याच पद्धतीने 165 बनवू शकतात. पण 125 जो अँगल आहे ते बनवण्यासाठी तुम्हाला सेट स्क्वेअरचं कॉम्बिनेशन नाही. तर याचा आन्सर असेल 125 डिग्री सेल्सिअस नाही, तर 125 याचा आन्सर असेल. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचे कोणते प्रश्न आहेत. स्मॉल बो कंपास कॅन ड्रॉ सर्कल लेस दॅन डॅश डॅश. आता मी तुम्हाला बो कंपासबद्दल सांगितलं होतं. त्याच्यात आपली पहिलीच लाईन होती त्या PPTमध्ये, जे आपला जो स्मॉल बो कंपास असतो तो 25 mm सर्कल हा ड्रॉ करत असतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूया. सोपा होता, डायरेक्ट पार्टच करायचा आहे. हा 25 mm सर्कल हा स्मॉल बो कंपास हा ड्रॉ करत असतो. नंतर पुढचा प्रश्न आहे की विच इज नॉट द यूज ऑफ डिवायडर. डिवायडरचा खालीलपैकी यूज कोणता नाही. हे पहा, डिवायडरच्या बाबतीत आपण PPTमध्ये पाहिलं होतं की डिवायडर हा स्ट्रेट लाईनला नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड करतो, म्हणजे हे त्याचं यूज आहे. त्याच्यानंतर टू ट्रान्सफर डायमेन्शन फ्रॉम वन पार्ट ऑफ द ड्रॉइंग टू अनदर पार्ट. आता ड्रॉइंगचा एका पार्टपासून दुसऱ्या पार्टवर जर तुम्हाला ट्रान्सफर डायमेन्शन्स करायचे असतील
तर त्याच्यासाठी सुद्धा डिवायडरचा वापर होतो. नंतर टू सेट ऑफ द गिवन डिस्टन्स फ्रॉम द स्केल ऑफ द ड्रॉइंग. आता गिवन डिस्टन्स सेट ऑफ करण्यासाठी सुद्धा डिवायडरचा वापर होत असतो, परंतु सर्कल ड्रॉ करण्यासाठी याचा वापर होत नाही. डिवायडरचे दोन्ही टोक याच्यामध्ये काय पेन्सिल अरेंजमेंट केलेली नाही राहत, तर ते सर्कल ड्रॉ करण्यासाठी होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कंपास यूज करावा लागेल. ठीक आहे, तर याचा आन्सर असेल बी आहे. द कार्डबोर्ड स्केल आज अवेलेबल इन अ सेट ऑफ डॅश स्केल्स. तर आता मी कार्डबोर्ड स्केलबद्दल तुम्हाला बोललो नव्हतो. आपले जे स्केल सेट असतो त्यालाच कार्डबोर्ड स्केलसुद्धा म्हणतात. त्याच्यात ना टोटल ते काय असतात, त्यांच्या रेशोनुसार 8 सेट असतात. त्याचे किती असतात? 8 सेट. तर ते असतात M1, M2, M3, M4, M5, M6, M7 आणि M8. तर ते कसं असतं, ते त्यांच्या रेशोमध्ये असतात. ते एक पर्टिक्युलर रेशोमध्ये असतात. जसं M1 असेल 1:1, 1:2.5 M2 असेल, 1:2.5 नंतर 1:10 मध्ये M3 असेल. ठीक आहे, 1:50 M4 असेल. नंतर M5 जो असेल तो 1:200 मध्ये असेल. 1:300 M6 असेल. 1:400 M7 असेल आणि 1:1000 M8 असेल. तर ह्या स्केल्स त्याच्या असतात. तर टोटल किती स्केल असतात? 8. आणि हे काय असतात? त्याचे रेशो असतात स्केलचे. आपल्या रेग्युलर स्केलच्या जे असतात ते रेशो असतात. तर याचा आन्सर असेल 8. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. 8वा जो प्रश्न आहे, इज यूज टू ड्रॉ कर्व विच आर नॉट सर्क्युलर. तर सर्क्युलर कर्व नसतील तर ते ड्रॉ करण्यासाठी काय वापरतात? तर पाहूया. कंपास. कंपास कायसाठी वापरतात? तर तुम्हाला सर्कल ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे, प्रोट्रॅक्टर तुम्हाला अँगल ड्रॉ करण्यासाठी वापरतात. फ्रेंच कर्वचा वापर जो होतो तो होतो जे सर्क्युलर नाहीत असे कर्व्स ड्रॉ करण्यासाठी. तर याचा आन्सर असेल फ्रेंच कर्व. पुढचं पाहूया. प्रो सर्कल. तो पण अँगल आणि पर्टिक्युलर सर्कल असतात ते ड्रॉ करण्यासाठी. पुढे पाहूया. द एरियाज ऑफ द 2 सबसिक्वेंट सायझेस ऑफ ड्रॉइंग शीट आर इन द रेशो. तर हा जो प्रश्न होता तो मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये प्रिन्सिपलमध्ये शिकवलं होतं. त्याच्यात चौथा जो पॉईंट होता की जे सबसिक्वेंट सायझेस असतात त्यांचा जो रेशो असतो तो 1:2 असतो. म्हणजे ते हाफ होत जातात किंवा डबल होत जातात. तर याचा आन्सर आहे 1:2. पुढचा प्रश्न आहे 10वा. व्हॉट इज द नेक्स्ट साईज ऑफ 210 mm 297 mm ड्रॉइंग शीट. आता ह्याची नेक्स्ट साईज विचारलेली आहे, म्हणजे तो डबल होईल. तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ट्रिक काय होती? 210 आणि 297 याचे नेक्स्ट साईज तुम्हाला पाहायची आहे. नेक्स्ट साईजमध्ये काय करायचं, यांच्यापैकी जो मोठा आहे तो आधी लिहून घ्यावा. मोठा कोण आहे? 297. आणि जो लहान आहे म्हणजे 210 जो आहे तो लहान आहे, याच्या दुप्पट करायचं म्हणजे 420. तर ही झाली याची नेक्स्ट साईज. 297 420 mm हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पुढे जाऊया. 11वा प्रश्न. 11वा प्रश्न असेल विच ऑफ द फॉलोइंग instrument is made of thin strip of wood arranged in a line form a rectangle and which drawing is made. तर ड्रॉइंग बनवण्यासाठी असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे जो एक थिन स्ट्रीप ऑफ वूड अरेंजमेंट ज्यांच्यामध्ये रेक्टँगल फॉर्म करण्यासाठी तुम्हाला स्ट्रिप्सने तो बनलेला असेल, अशी कोणता इन्स्ट्रुमेंट आहे जो अशा स्ट्रिपने बनलेला असेल. तर आपल्याला माहिती आहे ड्रॉइंग बनवण्यासाठी आपल्याला जो ड्रॉइंग बोर्ड लागतो त्याची वेल सीझन वूडपासून तो बनवतात. वेल सीझन वूडपासून जो बनवतात. ठीक आहे, वेल सीझन वूडपासून बनवतात. आणि हे जे अशा रेक्टँग्युलर स्ट्रीप असतात त्यांचं कॉम्बिनेशन करून बॅटन लावले जातात. खाली असे 2 बॅटन लावले जातात आणि त्यांना स्क्रूने फिक्स केलं जातं. तर तो असतो ड्रॉइंग बोर्ड. त्याचा आन्सर आहे ड्रॉइंग बोर्ड. पुढचं पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग टूल्स इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन्स फक्त पर्टिक्युलरली हॉरिझॉन्टल. आता पहा इथं मिनी ड्राफ्टरसुद्धा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतं
ठीक आहे. आणि टी स्क्वेअरसुद्धा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतं. पण पर्टिक्युलरली हॉरिझॉन्टल लाईन विचारलेला आहे तर त्याचा आन्सर असेल टी स्क्वेअर, कारण की टी स्क्वेअरचाच तो यूज आहे फक्त हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्यासाठी. पुढचं पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज टू ड्रॉ ॲक्युरेट परपेंडिक्युलर लाईन, पॅरलल लाईन्स अँड अँग्युलर लाईन्स. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनसुद्धा विचारलेलं आहे, पॅरलल लाईनसुद्धा विचारलेलं आहे आणि अँग्युलर लाईनसुद्धा विचारलेलं आहे. तर त्याचं सरळ आन्सर असेल मिनी ड्राफ्टर. इथं जसं टी स्क्वेअर होतं तसं इथं मिनी ड्राफ्टर. मिनी ड्राफ्टर मल्टीपर्पज आहे, म्हणजे तो तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनसुद्धा ड्रॉ करून देतो, पॅरलल लाईनसुद्धा ड्रॉ करून देतो आणि अँग्युलर लाईनसुद्धा ड्रॉ करून देतो. हे सर्व जे आधीचे 2 लेक्चर झालेले आहेत त्याच्यावरून MCQ येत आहेत, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला जास्त डिस्कशन करावं लागत नाही. पुढचं पाहूया, अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड IS सोसायटी, ठीक आहे, इन्स्टिट्यूट, विच अमंग द फॉलोइंग डेजिग्नेशन हॅज साईज 1000 × 700. ठीक आहे. तर हे जे बोर्डचे आहेत डेजिग्नेशन तर ते पाहूया आपण. मी तुम्हाला शिकवलेलंच आहे की B0, B1, B2, B3. याच्यामध्ये B0ची साईज असते 1500 × 1000. ठीक आहे. नंतर याला हाफ करत गेले तर त्याचं B1 होऊन जाईल 1000 × 700. त्याच्यानंतर पुढचा होऊन जाईल 700 × 500. नंतर पुढचा होऊन जातो 500 × 300. तर हाफ ऑफ करत अशा साईजेस आपल्याला भेटत असतात. ते मी तुम्हाला लेक्चरमध्ये जास्त डीपली घेतलेले जे कसे आल्या त्या साईजेस. तर B1 जो आहे तो 1000 × 700 असेल तर याचा आन्सर असेल B1. ठीक आहे. नंतर विच इज द मोस्ट कॉमन टूल यूज फॉर ड्रॉइंग सर्कल्स. असं कोणतं आहे जे जनरली ड्रॉइंग सर्कल यूज करण्यासाठी वापरतात. तर याचा आन्सर आहे कंपास. बाकी जे आहेत फ्रेंच कर्व, मिनी ड्राफ्टर, डिवायडर, याचं तुम्हाला यूज माहितीच आहेत. फॉर ड्रॉइंग सर्कल्स विथ लार्ज रेडियस, आता पहा हा प्रश्न चांगला आहे. फॉर ड्रॉइंग सर्कल विथ लार्ज रेडियस विच ऑफ द फॉलोइंग टूल इज यूज. आता पहा, रेग्युलर सर्कल जे आहेत त्याचा वापर तुम्ही कंपासने करतात, ठीक आहे. परंतु तुम्हाला लार्ज सर्कल असेल तर तिथं एक आपण अरेंजमेंट करत होतो लेंथनिंग बार कंपास. तर लेंथनिंग बारचा वापर त्याच्यात आपण करायचो. त्याच्याने काय व्हायचं, याची जो तुम्हाला जसं मी तुम्ही लेक्चरमध्ये पाहिलं असेल, ही फिगर ड्रॉ केली असेल मी, पहिले तुम्ही हे एवढा सर्कल ड्रॉ करायचे लेंथनिंग बारचा वापर करून, असा सर्कल तुम्ही ड्रॉ करायचे. तर त्याचा आन्सर आहे लेंथनिंग बार कंपास. पुढचा प्रश्न पाहूया, 17वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल यूज बाय आर्किटेक्ट फॉर मेकिंग ब्लूप्रिंट्स. तर आर्किटेक्ट आणि डिझायनर जे असतात ते ब्लूप्रिंट बनवतात. तर ते काय असतं, आपला ट्रेस पेपर असतो त्याच्यावर ते बनवत असतात. ठीक आहे. तर ट्रेस पेपरवर जे आपण जर ड्रॉइंग पेन्सिलने त्यांनी ड्रॉ केलं तर ते जे ट्रेस पेपरवरचं ते पुसून जातं किंवा आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यासाठी ड्रॉइंग टूल ते वापरतात, तो आहे इंक पेन. इंक पेन पुसत नाही आणि क्लिअरली त्याची व्हिजिबिलिटी जास्त असते. इरेजर तो वापरणारच नाही ड्रॉइंग पेपरवर. तर इंक पेन आहे त्याचा आन्सर, इंक पेन. पुढचं पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल इज नॉट यूज टू सेट द ड्रॉइंग शीट ऑन टू द ड्रॉइंग बोर्ड. तर बा आपली सेकंड नंबरचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी 3 गोष्टी शिकवल्या होत्या. ते आहे त्याच्यात टायटलच होतं त्याचं, क्लिप, पिन अँड टेप. तुम्ही पाहिलं असेल तर ह्या तिघांचा वापर होतो की आपलं जे ड्रॉइंग बोर्ड आहे त्याच्यावर ड्रॉइंग पेपर थांबायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर सटकायला नाही पाहिजे. तर त्यासाठी ह्या 3 गोष्टींचा आपण वापर करत होतो. तर डिवायडर त्याच्यासाठी वापरत नाही. विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल इज नॉट यूज, कोणता वापरत नाही, तर सेट द ड्रॉइंग शीट ऑन टू द ड्रॉइंग बोर्ड. तर त्याचा आन्सर आहे डिवायडर. अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन व्हॉट इज द साईज ऑफ A3 in mm. आता जो ड्रॉइंग पेपर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याचे पेपर जे A0, A1, A2, A3, ठीक आहे, आणि A4 असे पेपरचे साईजेस होते. तर मी तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलेलं होतं की कशा पद्धतीने A0, A1, A2, A3 आणि A4 हे साईजेस असतील. तर
आपला जो A0 होता 1189 इंटू 841 होता. याला हाफ जर करत गेले तर 841 इंटू 594 हा 594 हा A1ची साईज होती. 594 594 इंटू 420 ही A2ची होती. 420 टू 297 ही A3ची होती आणि A4ची जी होती ती 297 इंटू 210 होती. A5ची पण होती. याला हाफ करत जा म्हणजे तुम्हाला भेटेल 210 इंटू 148. तर जो आपल्याला इथं विचारलेला की A3ची साईज, तर A3ची साईज होती 420 इंटू 297. कशी भेटली? मी तुम्हाला लेक्चर नंबर फर्स्टमध्ये हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला हाफ करत यावं लागतं. आणि हा पहिला कसा आला 1189 तो प्रिन्सिपल ऑफ पेपर होता. प्रिन्सिपल ऑफ पेपरमध्ये तुम्हाला A0 साईजचा जो होता त्याची 1 मीटर स्क्वेअर त्याची त्याचा एरिया होता. त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन 1189 इंटू 841 भेटलं, जे रेशोमध्ये होतं 1:√2 ब्रेड इंटू हाईटचा. मग एक्स आणि वाय आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. ते लेक्चर नंबर फर्स्टमध्ये दिलेलं आहे. इथं मी जास्त डिस्कस करत नाही. ठीक आहे, हे रफ करून टाकतो. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल इज यूज टू ट्रान्सफर डायमेन्शन व्हेन देअर इज अ रिपिटेशन ऑफ डायमेन्शन. जेव्हा डायमेन्शनचं रिपिटेशन असतं तेव्हा असं कोणतं टूल आहे जे डायमेन्शन ट्रान्सफर करण्यासाठी वापरतं? त्याचा आन्सर आहे डिवायडर. ठीक आहे, सोप्पा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग ग्रेड्स 2 मिनिट विच ऑफ द फॉलोइंग ग्रेड्स ऑफ लीड्स इज द हार्डेस्ट. ठीक आहे, तर पेन्सिल शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं तर 9H इथं 7B समजा. ठीक आहे, इथं हार्ड स्केल होती, इथं ब्राईट स्केल होती. हार्डनेस जी असते इकडं वाढत जाते आणि इकडं कमी होत जाते. ठीक आहे, तर सगळ्यात हार्डेस्ट 6B, तर इथं B आहे, तर हा हार्ड नसेल. 5H, ठीक आहे, चला पाहूया. 4B हा अजिबात हार्ड नसेल. ठीक आहे, 5H आणि 6H या दोघांमध्ये ज्याचा हा नंबर मोठा असेल तो सगळ्यात हार्ड असेल. ठीक आहे, तर याचा आन्सर असेल 6H. हा आपण पेन्सिलमध्ये डिस्कस केलेला आहे. लेक्चर नंबर 2मध्ये पेन्सिल जे आहे तिथं डिस्कस केलेलं आहे. फॉर मार्किंग अँगल्स विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल इज यूज. आता तुम्हाला अँगल मार्क करायचे आहेत 30, 45, 41, 42, तर त्याच्यासाठी कोणतं टूल यूज करतात? तर ते आहे प्रोट्रॅक्टर. डिवायडर नाही यूज करणार, कंपास नाही, फ्रेंच कर्व नाही. तिघांचे यूज वेगवेगळे आहेत. मार्किंग अँगल्ससाठी प्रोट्रॅक्टर तुम्ही यूज करता. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. युजिंग 30, 60, 90 and 45, 45, 90 set square, which of the following angle is not possible to draw? मी तुम्हाला पहिले जे 3-4 प्रश्न होते त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला होता. तर मी बोललो होतो की सेट स्क्वेअरने तुम्ही मिनिमम अँगल जो ड्रॉ करतात तो असतो 50 डिग्रीचा. ठीक आहे, आणि तो कशी अरेंजमेंट होती? अशी एक 45चा लावायचा, एक 60चा लावायचा आणि त्याला खाली उतरवला तर तो 15 डिग्रीचा अँगल बनतो. याच्याबद्दल जास्त डीपली मी डिस्कस केलेलं नाही आहे. फक्त तुम्हाला MCQमध्ये लक्षात पाहिजे की 15 डिग्रीचा जो अँगल असतो तो मिनिमम तुम्ही ड्रॉ करू शकतात. 45 100% तुम्ही ड्रॉ करू शकतात. 30 डिग्री तो सेट स्क्वेअरच आहे, तो सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकतात. 90 डिग्रीसुद्धा ड्रॉ करू शकतात. पण 10 जो आहे तो तुम्ही ड्रॉ करू शकत नाही. 10 डिग्रीचा जो अँगल आहे तो ड्रॉ करू शकत नाही. आर-आर-बीची जी एक्झाम होते तिथं हे फिक्स प्रश्न असतात हे अँगलचे. 10 डिग्री, 50 डिग्री, 105, 125, 160. एक प्रश्न या टॉपिकवर, या चॅप्टरवर हा फिक्स असतो. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या की मिनिमम तुम्ही 15 डिग्रीचा अँगल ड्रॉ करू शकतात, 10 डिग्रीचा करू शकणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे विच इज द इन्स्ट्रुमेंट यूज टू ड्रॉ पॅरलल लाईन फास्ट. तर तुम्ही रोल अँड ड्रॉ पाहिला असेल.
ठीक आहे. त्याच्यात रोलर जो असतो तो काय करतो, तुम्हाला पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी मदत करतो आणि तुम्ही एकदम फास्टली तो ड्रॉ करू शकता. तर याचा आन्सर आहे रोल अँड ड्रॉ. विच with the use of accuracy and the quality of the drawing comes desired. तर तुम्हाला जर क्वालिटीची एक ड्रॉइंग डिझाईन म्हणजे तुमची जी ड्रॉइंग असेल त्याची क्वालिटी वाढवायची आहे आणि ॲक्युरसी वाढवायची आहे, तर कशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज करू शकतात. तर कॉस्टली इन्स्ट्रुमेंट यूज केलं तर तुमची क्वालिटी आणि ॲक्युरसी वाढेल का? नाही. ठीक आहे. ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट यूज केलं तर क्वालिटी आणि ॲक्युरसी, ड्रॉ तर तुम्हालाच करायचं, इन्स्ट्रुमेंट किती ॲडव्हान्स असेल ड्रॉ तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे. बट जर इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही दोन्ही गोष्टी वाढू शकतात, क्वालिटी आणि ॲक्युरसी. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला कन्फ्यूज करत असेल की अरे सर ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटसुद्धा वाढू शकतात. हे जे आहे दिलेलं ते बुकमधलं डायरेक्ट स्ट्रेट वाक्य आहे, तुम्हाला एक प्रकारे रिकाम्या जागा भरासारखंच आहे. तर क्वालिटी इन्स्ट्रुमेंट याचा आन्सर असेल. ठीक आहे. कॉम्प्लेक्स इन्स्ट्रुमेंट अजिबात नाही. वेअर द टी स्क्वेअर इज मेड टू स्लाइड ऑन द ड्रॉइंग बोर्ड. चांगला प्रश्न आहे, पाहूया याच्याबद्दल. तर चांगला प्रश्न मी का बोलतो आहे, कारण की हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ना कन्फ्युजन जास्तच आहे. ठीक आहे. वेअर द टी स्क्वेअर इज मेड टू स्लाइड ऑन द ड्रॉइंग बोर्डवर टी स्क्वेअर कुठं स्लाईड होतो, तर आपण जर कन्सेप्च्युअल गेलो तर ड्रॉइंग बोर्ड जो असतो त्याचे 2 शॉर्टर एजेस असतात. ठीक आहे. 2 शॉर्टर एजेस असतात, त्याच्यामध्ये एकाला एबोनी लावलेली असते, एबोनी. ठीक आहे. तर एबोनीवर हा जो टी स्क्वेअर असतो तो स्लाईड होत असतो, एबोनीवर हा टी स्क्वेअर स्लाईड होत असतो. परंतु मी भरपूर ठिकाणी चेक केलं तर त्याचा आन्सर वर्किंग एज दिलेला आहे. वर्किंग एज काय असते? वर्किंग एज परफेक्टली पॅरलल पाहिजे आणि वर्किंग एज म्हणजे तुम्हाला लाईन ड्रॉ करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. विच, आता याच्याबद्दल कन्फ्युजन आहे, मी कमेंटमध्ये एखाद्या वेळेस सांगूनच देईल की कोणता आन्सर आहे. पर एबोनीवर स्लाईड होतो तो. जर सरळ प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर एबोनीवर स्लाईड होतो. आणि एबोनी स्ट्रेट का केलेली असते, तर एबोनी स्ट्रेट केलेली असते कारण की तुम्हाला पॅरलल लाईन्स ह्या ड्रॉ झाल्या पाहिजे, पॅरलल लाईन्स ज्या असतात त्या ड्रॉ झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी एबोनी असते. पुढचा प्रश्न पाहूया. विच पार्ट ऑफ द ड्रॉइंग बोर्ड गाईड्स द टी स्क्वेअर. तर आता पहा, हे जे 2 प्रश्न आहेत दोघी वेगवेगळे आहेत. कशा पद्धतीने? विच पार्ट ऑफ द ड्रॉइंग बोर्ड गाईड्स द, म्हणजे जो ड्रॉइंग बोर्डचा कोणता पार्ट आहे जो तुम्हाला टी स्क्वेअरला गाईड करतो, तर एबोनी आहे. आता हे जे वाक्य आहे वरचं त्याच्यात कन्फ्युजन का आहे, कारण की ते अपूर्ण आहे. जर तुम्हाला स्लाइड्स ऑन द ड्रॉइंग बोर्ड म्हणजे समजा जर त्यांनी असं पद्धतीने विचारलं की ड्रॉइंग बोर्डवर कोणता पार्ट स्लाइड्स होतो, तर त्याचं उत्तर वर्किंग एज असेल. व्हेअर वापरलेला आहे म्हणून तिथं कन्फ्युजन होतं. परंतु आता जर सरळ मिनिंग घेतला की असा कोणता पार्ट आहे जो स्लाइड होतो ड्रॉइंग बोर्डवर, तर त्याचं वर्किंग एज आहे. ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात राहू द्या, काय विचारलं जाणार आहे तुम्हाला. गाईड करतो तो एबोनी असेल आणि स्लाइड करेल तो वर्किंग एज असेल. काय असेल? वर्किंग एज. हीच कन्सेप्ट आहे इथं. पुढचं पाहूया. म्हणून मी तुम्हाला हे बोललो की हे 2 चांगले क्वेश्चन आहेत. गाईड आणि स्लाईडमध्येच सगळ्यांचं कन्फ्युजन होईल आणि पेपरमध्ये तुम्ही गाईड आणि स्लाईडमध्येच जो डिफरन्शिएट आहे तो तुम्हाला इथं चुकू शकतो. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट डज द ड्रॉइंग बोर्ड साईज ऑफ B3 इंडिकेट ॲज पर BIS. आता बा, मी प्रत्येक वेळेस B0 B1 यांचे डायमेन्शन लिहित बसणार नाही. त्याचं सरळ उत्तर आहे 350 × 500. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. द ड्रॉइंग बोर्ड साईज B0ची साईज विचारलेली आहे. भरपूर वेळेस बोललेलो आहे की हे जे प्रश्न आहेत ते कॉमन आहेत सगळीकडे. तर 1000 × 1500 जे टेबल्स बनतील त्याच्यावरून भरपूर प्रश्न तुमचे फॉर्म होतात. पुढचं पाहूया. फॉर ड्रॉइंग आर्क्स ऑफ रेडियस लेस दॅन 25 mm विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट यूज. 25 mm पेक्षा लेस जे ड्रॉइंग आर्क्स ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय यूज करतात, तर स्मॉल बो कंपास यूज करतात. बो कंपास, बो इन्स्ट्रुमेंट
जी स्लाईड आहे पहिलीच ओळ आहे 25 mm. 25 mmचं काही आलं तरी बोमध्ये तुम्ही करू शकतात ते, ठीक आहे. ॲज पर BIS साईज ऑफ B2 ड्रॉइंग बोर्ड, पुढचा प्रश्न आहे ॲज पर BIS साईज ऑफ B2 ड्रॉइंग बोर्ड, तर त्याचा आहे 500 × 700. मी तुम्हाला टेबल सांगितलेलाच आहे, परत मी इथं सांगणार नाही. द स्टॉक अँड द ब्लेड ऑफ T² आर जॉईंट टुगेदर ॲट अँगल. हा प्रश्न RRBला आलेला होता. तर स्टॉक आणि ब्लेड यांच्यामध्ये जो अँगल असतो तो कितीचा असतो, तो 90 डिग्रीचा असतो. तो कितीचा असतो, 90 डिग्रीचा. कीपिंग वन लेग ऑफ द कंपास स्ट्रेट, कीपिंग वन लेग ऑफ द कंपास स्ट्रेट, व्हॉट इज द मॅक्झिमम डायामीटर ऑफ द सर्कल दॅट कॅन बी ड्रॉन. परत कंपासमध्ये हा पॉईंटही घेतलेला आहे की आपण जर वन लेग कंपास स्ट्रेट ठेवला आणि तुम्ही जर डायामीटर ड्रॉ केला तर तुम्ही मॅक्झिमम डायामीटर जो सर्कलचा ड्रॉ करणार तो 120 mmचा असेल. ही त्याची रेंज आहे. ही काय आहे, त्याची रेंज आहे. सरळ पाठ करावा लागेल. तर 120 mm हा पाठच करून टाका. 120 mmने तुम्ही ड्रॉ करू शकतात. पुढचा प्रश्न आहे स्मॉल बो इंक पेन इज यूज टू ड्रॉ. कशासाठी वापर होतो, स्मॉल सर्कल अँड आर्क्स इन इंक. हे बघा, इंक पेन आहे तर इंक, आर्क्स इन इंक, आणि बो जो असतो तेव्हा काय असतो, स्मॉल सर्कल ड्रॉ करण्यासाठी असतो. पुढचा प्रश्न, फ्रेंच कर्व आर मोस्ट इम्पॉर्टंटली यूज टू ड्रॉ. फ्रेंच कर्व कशासाठी, तर कर्व ड्रॉ करण्यासाठी यूज करतात. सोपा प्रश्न आहे. फॉर व्हॉट पर्पज द लीड इज शार्पन टू द कोनिकल पॉईंट. हा प्रश्न आता इथं मेन असेल, ठीक आहे. तर जो आता समजा आपल्याकडे जी पेन्सिल आहे, ही पेन्सिल आहे, तिला आपण दोन पद्धतीने शार्पन करू शकतो. एक कोनिकल एजमध्ये, अशा कोनिकल एजमध्ये, आणि एक ही जी आहे कोनिकल एज आहे, आणि एक चिजल पॉईंटमध्ये आपण शार्प करू शकतो. तर जी कोनिकल पॉईंट असेल ती कशासाठी वापर करतील, तर स्केच अँड आपलं स्केच वर्क असेल किंवा लेटरिंगसाठी त्याचा वापर केला जाईल. जो चिजेल पॉईंट आहे तो कशासाठी, युनिफॉर्म थिकनेसची जर आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल, लॉंग थिन लाईन ड्रॉ करायची असेल तर चिजलसारखी आपण ती करू शकतो. म्हणजे आपली शार्पनिंग जी आपण करतो ती कशी, कोनिकल पॉईंट कशासाठी करतात, तर स्केच वर्कसाठी करतात, आणि चिजल पॉईंट कशासाठी करतात, तर टू ड्रॉ लॉंग थिन लाईन्स विथ युनिफॉर्म थिकनेस. तर हे त्याचा आन्सर असेल. नंतर विच ऑफ द फॉलोइंग, लास्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी ड्रॉन ॲक्युरेटली युजिंग रोल अँड ड्रॉ. कोणत्या गोष्टी आहेत, कोणती लाईन आहे जी रोल अँड ड्रॉचा वापर करून ॲक्युरेटली ड्रॉ करू शकत नाही. तर सिंपल लाईन्स ड्रॉ करू शकतात, तर ड्रॉ करू शकतो आपण. हॉरिझॉन्टल लाईनसुद्धा ड्रॉ करू शकतो, पॅरलल लाईनसुद्धा. पण कंटिन्युअस कर्व आपण ड्रॉ करू शकत नाही रोल अँड ड्रॉचा वापर करून. तर याचा आन्सर असेल रोल अँड ड्रॉचा वापर करून आपण कंटिन्युअस कर्व ड्रॉ करू शकत नाही. कंटिन्युअस कर्व ड्रॉ करण्यासाठी वापरतो आपण फ्रेंच कर्व, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे सर्व MCQ घेतलेले आहेत. सर्व MCQबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचा जो आता पुढचे जे पॉईंट असतील त्याचे लेक्चर आपण उद्या घेऊन येऊया. आज पुरता एवढंच, ठीक आहे. थँक्यू सो मच लेक्चर पाहिल्याबद्दल. आणि भरपूर विद्यार्थी आहेत जे आपल्या लेक्चरला लाईक करत नाही किंवा म्हणजे पाहून घेतात पण सबस्क्राईब आपल्या चॅनलला करत नाही. 500-500 600 व्ह्यूज जातात, बट ती गोष्ट होत नाही. तर लेक्चर पाहिल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून द्या. बस तेवढीच इच्छा आहे. म्हणजे मलाही एक प्रेरणा भेटेल की ज्या पद्धतीने तुम्ही लेक्चरला लाईक किंवा सबस्क्राईब करत आहात तर अजून लेक्चर आपण ॲड करावं. नाही तर मग मी दुसऱ्या टॉपिककडे माझं फोकस शिफ्ट करेल जर ह्या टॉपिकला तुम्हाला फायदा होत नसेल तर. थँक्यू सो मच लेक्चर पाहिल्याबद्दल, धन्यवाद. आणि आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावर मी या सर्व लेक्चरच्या नोट्स टाकतो. आता मी भरपूर ठिकाणी माझे मित्र जे आहेत ते टाकतात सर्व ठिकाणी, बट मी आता फक्त टेलिग्रामवर या लेक्चरच्या नोट्स टाकेल. तर टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या. धन्यवाद लेक्चर पाहिल्याबद्दल. पुढचं लेक्चर आपण लेटरिंग आणि याच्यावर घेऊन येऊ. तोपर्यंत हॅव अ गुड डे.